आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। DPDC मधून रस्ता द्या अन्यथा आत्मदहन करणार, बादल भैया यांचा इशारा। परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील बाबर कॉलनी येथे रस्ता नाली पदधीवे नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे। ये जा करण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागत आहे। गरोदर महिलांना रुग्णालयात जाण्यासाठी व शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी अत्यंत त्रास होत आहे। मागील 2 वर्षापासून प्रभागात पिंपळगड नाल्यामुळे पावसाळ्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण होत आहे। या सर्व बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रभागातील नागरिकांच्या वतीने बादल भैया यांच्या नेतृत्वाखाली बाबर कॉलनी ते एसटी कॉलनी वर्कशॉप जिंतूर रोडपर्यंत निषेध रॅली काढत रास्ता रोको करण्यात आले। सदरील आंदोलन पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने परत घेण्यात आले। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या DPDCच्या बैठकीत प्रभागात रस्ते, नाली व पथदिवे मंजूर न झाल्यास प्रभागातील 6 ते 7 जण आत्मदहन करण्यात असल्याचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते बादल भैया व संतप्त नागरिकांच्या वतीने देण्यात आला। आंदोलनात प्रभागातील बाबर कॉलनी, कृषी कॉलनी, महाडा कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व युवक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश। शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेसच्या सेलू तालुक्यातील व पाथरी तालुक्यातील अनेक गावचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांच्या हस्ते व भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, माणिकअप्पा घुमरे, अशोक नाना काकडे, दिनकर वाघ, प्रभाकर वाघीकर, अरुण कोल्हे, शिवहरी शिवाडे, भागवत दळवे, अजय डासळकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती। अन्नत्याग आंदोलनात सहभागी शिवलिंग बोधने यांची तब्येत खालावली। प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत मोजरी अमरावती येथे दिनांक 8 जून रोजीपासून शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावे यासह इतर 27 मागण्यासाठी परभणी जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांची तब्येत आज आंदोलनाच्या 6व्या दिवशी खूप खालावली आहे। मागील 2 दिवसापासून त्यांची तब्येत सतत खालावत आहे। आज अन्नत्याग आंदोलनाच्या 6व्या दिवशी त्यांचा रक्तदाब व हार्टबीट खूप जास्त वाढल्याने त्यांचा ECG करून त्यांना तत्काळ दवाखान्यात उपचार घेण्यासाठी भरती करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला। परंतु जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा उपचार घेणार नाही असे ठाम भूमिका शिवलिंग बोधने यांनी घेतली आहे। मागील 6 दिवसापासून फक्त पाणी घेऊन अन्नाचा एकही कण न घेता बेमुदत अन्नत्याग आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, दीपक खुडे, अशोक मस्के यांच्यासह 5 पदाधिकारी व कार्यकर्त्यासह बेमुदत अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेले आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे शिबिर, धनंजय सरदेशपांडे। सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था वर्धापन दिनाचे औचित्य साधून 7 दिवसीय नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिरांनी केलेले आयोजन हे विद्यार्थ्यांच्या नाट्यकला गुणांना वाव देणारे आहे। हे नाट्य प्रशिक्षण शिबिर विद्यार्थ्यांना स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रेरणादायी ठरेल। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल असे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्यलेखक, अभिनेते, संस्थेचे माजी विद्यार्थी धनंजय सरदेशपांडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले। नूतन विद्यालयाच्या सभागृहात दिनांक 12 ते 18 जून दरम्यान होणाऱ्या नाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन धनंजय सरदेशपांडे यांच्या हस्ते गुरुवार 12 जून रोजी झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया होते, तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉक्टर विनायक कोठेकर, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, नाट्य प्रशिक्षक ज्येष्ठ रंगकर्मी शरद कुलकर्णी औरंगाबाद यांची उपस्थिती होती। आपल्या उद्घाटनपर भाषणात धनंजय सरदेशपांडे म्हणाले की सेलूच्या नाट्य चळवळीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे।
ही भावना खूप दिवसापासून मनात होती. नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे. शिबिरात सहभागी बाल कलाकारांच्या माध्यमातून सेलूतून भविष्यात नक्कीच मोठे नाट्य कलावंत घडतील हा विश्वासही त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिरातून नूतन विद्यालय व नूतन कन्या प्रशालेतील इयत्ता 5वी ते 9वी या वर्गातील 30 विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी केले. ते म्हणाले की नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर हा आरंभबिंदू असून यापुढे सेलूतील नाट्य चळवळीला गती मिळेल. सूत्रसंचालन शिल्पा बर्डे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अनिल कुलकर्णी यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन शशिकांत देशपांडे यांनी मानले. नाट्य शिबिर यशस्वी करण्यासाठी रवी मुडावेकर, भालचंद्र गांजापूरकर, डॉक्टर सुरेश हिवाडे, डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड, नागेश देशमुख, सच्चिदानंद दाखोरे, मीरा शेटे, सरस्वती शेरे, अरुण रामपूरकर परिश्रम घेत आहे. बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला जिंतूर काँग्रेसचा पाठिंबा. शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांच्या प्रलंबित मागणीसाठी बच्चूभाऊ कडू यांचे अन्नत्याग उपोषण सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने ठोस निर्णय घ्यावा असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाला सध्या राज्यभरातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जिंतूर तालुका काँग्रेसच्या वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांचे तत्काळ उपोषण सोडावे या मागणीचे निवेदन जिंतूर तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. बच्चूभाऊ कडू यांची तब्येत खालावत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांच्या नजरा आज या उपोषणावर खेळलेल्या आहे. परंतु सरकार मात्र खेळखाऊ धोरण अवलंबित असल्याने जिंतूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सरकारच्या या खेळखाऊ धोरणाचा जाहीर निषेध करून जिंतूर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांतर्फे या आंदोलनाला जिंतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनावर ॲडव्होकेट माधव दाभाडे, PM जगताप, गजानन वाघमारे, किशोर मोरे, सुधाकर मस्के, अनिल गाडेकर, शरद ठोंबरे, दामू पाटील, अनिल ससे, संतोष शिंदे, धनंजय जाधव, शिवाजी ठोंबरे, महादेव खराबे, ज्ञानेश्वर ससे, अमोल थिटे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे. बालूर येथे पोकरा अंतर्गत प्रभात फेरी व गाव बैठकीचे आयोजन. सेलू तालुक्यातील बालूर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय सेलू यांच्या मार्फत गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पोकरा योजनेअंतर्गत लोक सहभागी पद्धतीने सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करणे तसेच गावस्तरीय हवामान अनुकूल आराखडा तयार करणे याकरिता गाव स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी गावातील शेतकरी बांधव व कृषी महाविद्यालय सेलू येथील BSc ॲग्री विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली. गावामध्ये मशाल फेरी, गाव बैठक, प्रभात फेरी, गाव नकाशा काढणे, शिवार नकाशा काढणे, शिवार फेरी, विहीर पाहणी, माती नमुना काढणे, निबंध स्पर्धा इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. बालूर येथे मशाल फेरी व गाव बैठकीचे आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी संदीप शेळके यांच्यामार्फत करण्यात आले. गाव बैठकीमध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक संसाधने व नाला ओघडीवरील उपचार व त्यामुळे पाणी पातळी वाढीमध्ये होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी संदीप शेळके यांनी केले. सभेला गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी गणेश मुंडे, गोपाल थोरात, राजन सोनवणे, मुजा पाटील भोगावकर, संतोष सोनवणे, प्रल्हाद सालडेवार, किसन सालडेवार, विलास सोनवणे यांनी प्रयत्न केले. तसेच गावामध्ये मशाल फेरी व प्रभात फेरी काढून योजनेची जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेलू शहरात ए स्टार मल्टी सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन. सेलू शहरातील रहमानगर भागात शेख अल्ताफ शेख आरिफ भाई यांच्या ए स्टार मल्टी सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन आज दिनांक 13 जून शुक्रवार रोजी जुमा नमाजनंतर मुफ्ती मुसेफ साहब यांच्या दुआने करण्यात आले. यावेळी शेख रफीक, अब्दुल मजीद, शेख अब्दुल वाजिद दादा, शेख आरिफ भाई, शेख अनीस बाबा, शेख असलम,
शेख रफीक भाई खन्ना, हाफिज शेख अरशद, शेख रफीक भाई बेलदार, पठाण लालू खान, शेख मुख्तार, शेख आसेफ बिल्डर यांच्यासह रहमाननगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवत शहरातील तलाबकट्टा परिसरात झालेल्या घरफोडीत लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास. देवदर्शनासाठी प्रयागराजला गेल्याचे घरफोडत चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मिळून 98,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदर घटना 12 जून रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश देशमाने यांनी तक्रार दाखल केली की ते भाऊ अमोल देशमाने हे मानवत शहरातील तलाबकट्टा परिसरात राहतात. ते प्रयागराजला गेले होते तर पत्नी माहेरी गेली होती. 12 जूनला सकाळी अमोल देशमाने यांनी फोन फिर्यादीला घरी चोरी झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने घरी जाऊन पाहणी केली असता घराचा दरवाजा चॅनल गेट उघडे दिसले. फिर्यादीने भावाच्या पत्नीला फोन लावून घरातील साहित्याविषयी माहिती घेतली. चोरट्यांनी घरातून सोन्या चांदीचे दागिने, टीव्ही आणि रोख 40,000 रुपये मिळून 98,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे दिसून आले. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास मानवत पोलीस करत आहे. परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.